मृतकांच्या कुटुंबियाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांत्वन केले। स्फोट प्रकरणाचा आढावा घेऊन आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारला चामुंडी एक्सप्लोजिव्ह कंपनीतील स्फोटामध्ये जीव गमावणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले। या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबियावर कोसळलेले संकट अत्यंत वेदनादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। धामणा येथे घटनास्थळी भेट देऊन गडकरी यांनी आढावा देखील घेतला। हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडी एक्सप्लोजिव्ह या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत गुरुवार 13 जूनला झालेल्या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला तर 8 ते 10 कामगार जखमी झाले। गडकरी यांनी आज शुक्रवारला घटनास्थळी भेट दिली। हिंगण्याचे आमदार समीर मेघे, चरणसिंग ठाकूर, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, स्फोटके नियंत्रण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। गडकरी यांनी संबंधितांना स्फोटामागचे कारण जाणून घेतले। फॅक्टरीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याची कुठली यंत्रणा आहे या संदर्भातही विचारणा केली। भविष्यात अशा प्रकारची घटना घडूच नये किंवा घडली तर त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता येईल यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले। मृतकांची कुटुंबीय व गावकऱ्यांसोबत देखील गडकरी यांनी संवाद साधला आणि आर्थिक मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याचा विश्वास त्यांना दिला।